खरं म्हटलं तर ब्राह्ममुहूर्त जो आहे, ज्यावेळी आपल्या शरीरामध्ये ज्या युनिव्हर्सल लहरी असतात त्या ऍक्सेप्ट करण्याची पॉवर सगळ्यात जास्त असते. म्हणजे सकाळी 4 ते 6 ही वेळ जी आहे, त्यावेळी जर आपण हे विष्णू सहस्त्रनाम म्हटलं तर त्याचा आरोग्यावरती सगळ्यात अधिक फायदा होतो. पण आजच्या स्ट्रेसफुल लाईफमध्ये नाही जमलं तर दिवसभरात कधीही एक वेळ ठरवून म्हटलं तर 100% फायदा होतो. विष्णू सहस्त्रनाम सारखी स्तोत्र ही खरं तर म्हणता येत नसतील, म्हणजे उच्चार व्यवस्थित होत नसेल आणि ती फक्त ऐकली तर तेवढीच लाभदायक ठरू शकतात का? हो, जर तुम्ही पूर्ण मनापासून ती ऐकलीत तर त्याचा तुम्हाला नक्की लाभ होतो, ऐकलीत तरी. आता रोज पूर्ण म्हणणं शक्य नसेल तर आपण पार्ट मध्ये म्हणू शकतो. खरं म्हटलं तर पूर्ण ऐकायला हवं, पण असा उल्लेख आहे की रामरक्षेतला एक जो श्लोक आहे, राम रामेती रामेती रमे रामे